नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश हे सर्व बघून खूपच खुश होतो. तर लगेच आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते की खरंच ऋषिकेश, वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा मिस्टर रणदिवे. आणि काय कसं वाटलं तुम्हाला हे सरप्राईज? देवी आई सर्व तुमच्या इच्छा पूर्ण करू. तर ऋषिकेश खुश होतो, थँक्यू बोलतो आणि जानकीला म्हणतो की खरंच तू पण कधी कधी ओवीच्या वयाचीच होऊन जाते. तेव्हा जानकीला हसायला येतं. जानकी म्हणते की आहो, तर ओवी म्हणते की काय बाबा, कसं वाटलं सरप्राईज आहे की नाही? तुमची बायको हुशार. तेव्हा ऋषिकेश खुश होऊन सर्वांसमोर म्हणतो की कसं आहे की माझी बायको आणि माझी मुलगी सर्वात जास्तच हुशार आहेत, सर्वात जास्तच. आणि हे सर्व गावाने बघितलं, हो की नाही? तेव्हा आता सर्वांना खूप असं गोड हसायला येतं. त्यावर आपली सगुना म्हणते की ऋषिकेश दादा, अहो इडा पिडा टळो, तुमच्या सगळ्या दुश्मनांच्या इरादावर पाणी फिरव. गुलाबदादा म्हणतो की काय छे, अगं काय सगुना, अशा विचित्र शुभेच्छा कोणी देतं का ग? वेडच आहे आमचं म्हणून डोक्यात मारतात सगुनाच्या. तेव्हा आता गावातील सर्व काका आणि सर्व दादा हसायला सुरुवात करतात. जानकीला सुद्धा गोड हसू येतं. तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की दादासाहेब, तुम्हाला सुद्धा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. असे की दादा तुम्ही खुश तर आम्ही सुद्धा खुश. आणि बर का दादा, हा सर्व काही घाट आहे ना तो आमच्या जानकी वहिनीने घातला. गुलाबदादा अगदी जोरात ओरडून सर्वांना सांगत असतात. तेव्हा सगुना म्हणते की हे तर काहीच नाही, आमच्या जानकी वहिनी तर आजच्या दिवशी दिवाळी आणि दसरा साजरा केला. बरं, आता ऋषिकेश विचारतो की म्हणजे काय? तर सगुना म्हणते की म्हणजे अहो दादा, तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेता, अभी तो पार्टी सुरू होईये. तेव्हा ओवी आता असं वाटतं की तिला आता सगुना आंटी काहीतरी सांगून देते की काय. सगुना बोलून जाते की दादा, अहो एक एक मजा तुम्ही बघतच राहा. तेव्हा गुलाबदादा तिला शांत राहायला सांगतात. ती सगुनाचा हात धरून रागाने म्हणते की अगं चूप ना, सर्व काही तू येतेच सांगतेच का? तेव्हा आता जानकी म्हणते की गुलाबदादा, सगुना बास झाला, आता तुम्ही येतेच भांडत बसणार आहात का? आणि गुलाबदादा म्हणून ऋषिकेशकडे बघून खुणावते. चला गुलाबदादा, आता कामाला तर लागूयात. तेव्हा आता गुलाबदादा धावतच जातात पुढील जे सरप्राईज असतं त्यासाठी. परंतु आता लगेच जानकी गुलाबदादांना थांबायला सांगते आणि ऋषिकेशच्या आपल्या हाताने डोळे बंद करून घेते. 1-2. तेव्हा मात्र आता गुलाबदादा लगेच तो जो काही तो एक दोरी असते ते खाली ओढतो आणि समोर आता जे एक प्रोजेक्ट त्यांनी साजरा केलेला असतो आणि लगेच तो प्रोजेक्ट बद्दल सुरू होते. कारण ही शेतकऱ्यांना शेतीबद्दल माहिती असते. आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा ह्या शेतीबद्दल माहिती आणि जाणून घ्या मुळशीतील पहिलं शेतकरी बाजार ॲप शेतकरी हितकरी. तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवत असतात. तर सादर करत आहोत असे म्हटल्यानंतर आता सारंगची तिथे एंट्री होते. सारंग अगदी चोर पावलाने येतो. तेव्हा मात्र आता हे प्रोजेक्ट सुरू झालेला असतो आणि आता सर्व काही अगदी ठरलेल्याप्रमाणे सुरू असतं. शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी खास तयार केलेलं शेतकरी हितकरी ॲप. आपल्या मोबाईलवर हे ॲप डाउनलोड करा आणि यावर तुम्ही शेतीचे प्रॉडक्ट्स विकत घेऊ शकता आणि थेट शेतकऱ्यांकडून ताज्या भाज्या, फळं, उत्तम प्रतीचं धान्य हे घरपोच मिळवा. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे हे ॲप पूर्णपणे मोफत आहे. हा सर्व शेतकरी हे ऐकून बघून टाळ्या वाजवतात. त्यांना खूप आनंद होतो. सारंग मात्र अगदी चोरासारखं हे ऐकत असतो, बघत असतो. आता प्रोजेक्टवर सांगितलेले जात असते की वाट कशाला बघतात, आजच भेटा तुमच्या हक्काच्या मित्राला, बाजार एअर घरा, शेतकरी हितकरी ॲप डाउनलोड करा. तेव्हा सर्वजण अगदी खुश असतात, टाळ्या वाजवत असतात. परंतु सारंग हे सर्व बघून म्हणतो की अच्छा ही भानगड आहे. तर आणखी खुश होऊन आपल्या ऋषिकेशकडे बघत असते आणि ऋषिकेशला खूप आनंद होतो. आणि तेवढ्यात मात्र सारंग असा चोरून पाहत असतो आणि त्याच्या मागून सौमित्रा आणि सुमित्रा येतात. तेव्हा आता तो त्याच्या खांद्यावर हात ठेवतो. तो सारंग खूप घाबरतो. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे असं का घाबरतोस चोरासारखा, चोरून बघण्यापेक्षा तू समोरच आहे आणि समोरूनच बघ. तेव्हा सारंग लगेच आईला विचारतो. आईला म्हणतो की आई, अगं तू इथे काय करतेस? तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे दादा, ऋषिकेश दादाचा वाढदिवस आहे, आई नाही येणार का? विसरलास ना? अरे सारंग, काही प्रॉब्लेम नाही. आणि तेवढ्यात मागून शर्वरी आणि अवंतिका येतात. शर्वरी म्हणत असते की काय अवंतिका, अगं कुठे घेऊन आलीस तू मला? ही काही शॉपिंग करण्याची जागा आहे का? तेव्हा आता समोर तिला आई, सौमित्र आणि सारंग दिसतात. तर लगेच शर्वरी खुशून विचारते की अरे तुम्ही तिघे इथे काय करतात? सारंग तर शर्वरीला विचारतो
विचारतो की शरुताई अगं तू इथे काय करतेस? आता शर्वरी इतकी खुश होते. शर्वरी म्हणते की काय सौमित्र दादा, अरे फॅमिली डिनरचा बेत आहे की काय? आता सौमित्र म्हणतो की तू पण विसरलीस ना? आणि दोघेही अवंतिका सौमित्र एका आवाजात म्हणतात की अगं आज ऋषिकेश दादाचा वाढदिवस आहे, चल चल. तेव्हा शर्वरीचा चेहरा लगेच पडतो. शर्वरी बाजूला होणार तोच अवंतिका आणि सौमित्र ह्या तिघांना आतमध्ये घेऊन येतात. तेव्हा आता ऋषिकेशला हे सर्व काही जे आहे ते सर्व पटतं. ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं हे कसलं भारी आहे, खरंच जानकी तू खूप ग्रेट आहे, केलंस कधी तू? अगं खरंच तू खूप असं मोठं सरप्राईज मला दिलं. अगं तुला सांगू का, अगं ह्या ॲपमुळे शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम असा चुटकी बाजू सर असा सॉल्व्ह होईल. खरंच जानकी अगं मला काय बोलू आणि काय नाही हे खरंच काही कळत नाही. तेव्हा ऋषिकेशला खूप आनंद होतो. तर ओवी म्हणते की बाबा अजून तर खरं सरप्राईज बाकीच आहे, जरा मागे वळून तर बघा बाबा काय आहे ते. तेव्हा आता ऋषिकेश मागे वळून पाहतो तर ऋषिकेशला एक खूप मोठा असा धक्का बसतो. कारण सौमित्र, अवंतिका, सारंग आणि सुमित्रा, शर्वरी हे सर्वजण आता त्याला पाठीमागे दिसतात. हे सुद्धा आता ऋषिकेशकडे पाहत असतात आणि ऋषिकेश सर्वजण अगदी यांच्याकडे पाहत असतात. तेव्हा आता ऋषिकेशला या सर्वांना बघून राग येतो. तो जानकीला विचारतो की जानकी अगं हा सगळा काय प्रकार आहे? तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की ही आपली माणसं आहेत ऋषिकेश, आपलं कुटुंब, आणि आज सर्वजण एकत्र तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत. आणि तेवढ्यात वेटर हा ऋषिकेशला कापण्यासाठी केक सुद्धा घेऊन येतात. तर ऋषिकेश म्हणत असतो की काय हे सर्वजण मला शुभेच्छा देण्यासाठी आलेत? मला ही लोक मला शुभेच्छा देणार का? तर शर्वरी, सारंग अगदी रागानेच पाहत असतात. तेव्हा तो जानकीला विचारतो की जानकी मला एक गोष्ट सांग, ते सगळे स्वतःहून येथे आलेत की त्यांना शपथ वगैरे देऊन बळजबरीने येथे आणले? तू बळजबरीने घेऊन आलीस की काय त्यांना इथे? तेव्हा आता जानकी थोडीशी गडबडते. जानकी म्हणते की ऋषिकेश अहो असं काही नाही. तेव्हा ऋषिकेश ओळखतो. ऋषिकेश म्हणतो की अच्छा, म्हणजे तू तरी असं काहीतरी केलं आणि त्यांना शेवटी येथे यायला तू भाग पाडलं आणि शेवटी ते तुझ्या सांगण्यावरूनच इथे आले. ते स्वतःहून नाही आलेत, स्वतःहून यावंसं सुद्धा त्यांना वाटलं नाही, हो की नाही जानकी? जानकीच्या डोळ्यात मात्र पाणी येत असतं. ती आपल्या सर्व कुटुंबाकडे पाहत असते. मी तर म्हणतो येथे हे आलेच कशाला? आणि जानकी हे बघ, येथे जरी हे आले असले ना तरी त्यांच्या येण्याने मला काही असा फरक नाही पडणार, समजलं ना? तेव्हा लगेच शर्वरी पुढे येते. शर्वरी म्हणते की हे बघ, आम्हाला जे समजायचे ना ते सर्व काही समजून घेतला मी, आणि अजून सुद्धा काही नव्याने समजून घेण्याची इच्छा सुद्धा नाही आम्हाला. आणि अवंतिकाला म्हणते की वहिनी मला शॉपिंग आवडतं हे खरं आहे, पण तू खोटं बोलून मला इथे हे घेऊन आली हा असा अपमान सहन करायला. तेव्हा अवंतिका म्हणते की शरुताई. तर सारंग लगेच म्हणतो की अच्छा, म्हणजे शरुताई अगं तुला हे कारण देऊन येथे बोलावलं आणि मला तर दुसऱ्याच पद्धतीने गंडवलं यांनी. आणि सौमित्रकडे रागाने बघत सारंग हे सर्व बोलतो. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर ऋषिकेश त्यांच्याकडे हात करतो आणि जानकी अगं यांना आपली माणसं म्हणते, तू ही आपली माणसं कशाला तू अशा चिटकवलेल्या नात्यांना घेऊन हे सोहळे पार पाडते? तेव्हा सौमित्र पुढे येतो. सौमित्र म्हणतो की दादा अरे ऐक ना प्लीज, तू जानकी वहिनीवर चिडू नको. ऍक्च्युली हा माझा आणि वहिनी आमच्या दोघांचा प्लॅन होता. हे बघ, हे सर्व खरं आहे की आम्ही तुम्हाला सर्वांना फसून येथे घेऊन आलो. फक्त आम्हाला तुम्हाला सर्वांना एकत्र आणायचे होते, यामागे आमचा दुसरा कोणताही स्वार्थ नव्हता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अरे सौमित्र, तुमचा काही स्वार्थ नव्हता, पण तुम्ही ज्यांना इथे गोळा करून घेऊन आलात ना ते स्वार्थी आहे, त्याचं काय? तेव्हा मात्र आता सौमित्र, अवंतिकाला तर धक्काच बसतो, परंतु सारंग, शर्वरी आणि या दोघांना खूप राग येतो आणि सुमित्राला सुद्धा वाईट वाटतं. तेव्हा आता ऋषिकेश पुढे म्हणतो की आणि कशाचे गप्पा करतात तुम्ही? सांगा ना, अजून लक्षात आलं नाही का तुमच्या की ते शक्य नाही म्हणून? तेव्हा आता जानकी विचारते की का शक्य नाही? ठरवलं तर सर्व शक्य आहे आणि ते सर्व मी शक्य करून दाखवेल, असं जानकी आता मोठ्या आवाजात ऋषिकेशला सांगत असते. अहो ऋषिकेश, ही आपली माणसं आहेत, आपलं कुटुंब आहे, हे कोणीच स्वार्थी नाही ऋषिकेश, कोणीच स्वार्थी नाही. मात्र आता जानकीच्या या शब्दाने मात्र सुमित्राच्या डोळ्यात अगदी पाणी येत असतं. परंतु सारंग, शर्वरी हे सुद्धा बघत असतात. जानकी सर्वांसमोर सांगत असते की ऋषिकेश चुकली ती वेळ, हे चुकलेले नाही. त्यानंतर मात्र आता इकडे ऐश्वर्या तर घरी मस्त असं टीव्हीवर बघत एन्जॉय करत असते, हसत असते वगैरे. आणि तेवढ्यात मात्र आता सयाजी पाटलाच्या एका गुंडाचा म्हणजे एका माणसाचा तिला कॉल येतो. तेव्हा ऐश्वर्या कॉल उचलते आणि विचारते की काय रे, काय खबर आहे, बोल. तेव्हा तो सांगायला सुरुवात करतो, कारण ती विचारते की सौमित्र आणि ती अवंतिका कुठे घेऊन गेलेत. तेव्हा आता तो संत्या सांगायला सुरुवात करतो की येथे फक्त ते दोघे नाही तर सर्व गाव जमलंय. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या विचारते की सगळे? तर लगेच संत्या म्हणतो की हो, ती अवंतिका, ती शर्वरी, ओवी, ऋषिकेश दादा
दादा आणि त्या जानकी वहिनी ते सर्वजण आहेत, गावातील सर्व शेतकरी सुद्धा इथे जमले। तेव्हा मात्र आता ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो। ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट थांब, मला आज काही व्यवस्थित समजलेलं नाही, तुला नेमकं काय म्हणायचं, सगळेच जमले म्हणजे नेमकं काय, मला नीट सांग, अरे तिकडे काय चाललंय। तेव्हा मात्र आता संध्या म्हणत असतो की अहो येथे ओमकार रेस्टॉरंट मध्ये सर्वजण एकत्र आले, म्हणजे कशासाठी जमले तुम्हाला ते सांगतो, कारण आज त्या ऋषिकेशचा वाढदिवस आहे आणि त्या सौमित्रा आणि त्या जानकीने या सर्वांना गोळा केले। अहो इतका मोठा कार्यक्रम इकडे सुरू आहे ना। त्यावर आता ऐश्वर्या तर भडकते। ऐश्वर्या म्हणते की तिकडे अजून काय काय घडते ते मला कळवत राहा। तेव्हा संते म्हणतो की हो 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 आई, मी तुम्हाला कळवतो आणि आता मी फोन ठेवतो। तेव्हा मात्र आता ऐश्वर्या म्हणते की मला तर त्या सौमित्रावर डाऊट आला होता, कारण त्याचा चेहरा जितका मख्खा दिसतो ना तितका तसा नाही, खूप शातीर आहे आणि आता जानकी सोबत सौमित्राला सुद्धा लाईनीवर आणावेच लागेल। आणि तेवढ्यात मात्र आता तिथे आजी येते। आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, जानकीनं काय केलं आणि घरातील सर्वजण गेलेत कुठे। तेव्हा मात्र ऐश्वर्या काही आजीला सुद्धा टोमणा मारायला बघत नाही। आजीला म्हणते की आजी अहो एरवी तर तुम्ही असे दुर्बीण घेऊन फिरत असतात, मग आज कुठे होतात तुम्ही, आता घरातील सर्वजण गेलेत तिकडे त्या ऋषिकेशच्या वाढदिवसाला। तेव्हा मात्र आता आजीला हे सर्व ऐकून खूप धक्का बसतो। आजी म्हणते की काय, अरे बापरे, सर्वजण ऋषिकेशच्या वाढदिवसाला गेलेत, ते पण सगळे आणि स्वतःहून, कसं काय ग ऐश्वर्या। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की तुमचा तो लाडका नातू सौमित्र त्याने घातला हा सर्व घाट, त्या जानकी सोबत तो सुद्धा सर्वांना मिळून तिकडे घेऊन गेला। तेव्हा मात्र आता ती जानकी परत आपल्या सर्व अभिनयाचा कस लावेल आणि सर्वांना पटवून देईल की बघितलंस का, आपलं कुटुंब असं एकत्र असायला हवं, ते पण कायम, आणि मगच आपलं कुटुंब पूर्ण होईल, असे ऍक्टिंग करत ती बोलते। आणि जानकी तू विसरू नकोस मात्र ह्या तुझ्या ध्येयाच्या मध्ये ऐश्वर्या तिचा सूट घेऊन उभी आहे हे लक्षात घे, सरप्राईज देते ना तू सर्वांना, तर आता मी तुम्हाला सर्वांना कसा शॉक देते ते पाहतच राहा। आणि तोरत आपला पदर खांद्यावर टाकते आणि जाते। तर लगेच आजी म्हणते की अरे बापरे, आता ही गुंडी काय करणार आहे माहिती नाही। तिचा पुढचा प्लॅन करायला ती मोकळी होते। त्यानंतर आता जानकी ही ऋषिकेशला खूप समजावत असते, ते पण सर्व गावासमोर, घरातील समोर, की ऋषिकेश अहो काय इतकं स्वतः ताणता, इतकं ताणायची काही गरज नाही, ती आपली माणसं, आपली कुटुंब आहेत। अहो जरा समोर बघा की तुमचं कुटुंब आहे, तुमची भावंड आहे, ती तुम्ही एकत्र लहानचे मोठे झालात, एका ताटात जेवलात, एकत्र खेळलात, अगदी उन्हाळे पावसाळी तुम्ही एकत्र पाहिलेत, अशी तुम्ही भावंड एकमेकांचं दुःख एकत्र शेअर केलं। ऋषिकेश मला माहिती आहे की तुमचं तुमच्या भावंडावर किती प्रेम आहे, ते प्रेम दाखवा प्लीज, असं परकेपणाची भावना तुम्ही मनात आणू सुद्धा नका आणि त्यांना सुद्धा परकेपणाची भावना अशी दाखवू नका। ऋषिकेश जसं पहिलं होतं अगदी तसंच व्हायला हवं, म्हणून आता जानकी खूप असं समजावण्याचा ऋषिकेशला प्रयत्न करायला सुरुवात करते। आता हे सर्व ऐकून ऋषिकेशला राग येतो। ऋषिकेश म्हणतो की मी वागतो, अगं जानकी तू हे काय बोलतेस, आणि हे सर्व जे काही वागलेत यांनी सर्व गोष्टी ताणून घेतलात त्याचं काय, कुठल्या मातीची बनलीस ग जानकी तू, अगं आपल्याला कल्पना सुद्धा करवत नाही असे घाणेरडे आरोप त्यांनी तुझ्यावर लावले ग। तेव्हा मात्र आता ऋषिकेशला ते सर्व काही आठवतं आणि जानकीला सुद्धा, की सारंग सुद्धा त्यावेळेस काय काय बोललेलं असतो, की अरे तुझ्या बायकोने त्या जानकीने आमच्या नानांना खाली लोटलंय आणि तू काय काय बोलतोस, आम्हाला इतकं बोलतोस। शर्वरीने सुद्धा आता त्यावेळेस जे काही आरोप केलेले असतात, की अगं वहिनी मी तुला काय समजत होते आणि तू काय केलं। मित्र आई सुद्धा सर्वांसमोर म्हणलेले असतात की जानकी तू या घरात राहायचं नाही, या घरात राहण्याची लायकीच नाही तुझी। आता हे जानकीला सर्व आठवल्यानंतर जानकी अगदी डोळे भरत त्या सर्वांकडे पाहत असते। तेव्हा आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की नाही जानकी, अगं तुटलेलं ताणता येत नाही, आमची मन आणि नाती तर कधीच तुटली, ही शरू आज तर इथे येऊन इतकी तोऱ्यात बोलते, आणि इने कधी एकदा तरी येऊन विचारलं का दादा वहिनी जिवंत आहेत की मेले म्हणून। तेव्हा आता शर्वरी म्हणते की 1 मिनिट, अरे मला कशाला क्लेम करतोस तू, मी होते का त्या घरामध्ये, राहत सुद्धा नाही मी त्या घरात होते का तेव्हा, त्या दिवशी हे सर्व घडले, त्या दिवशी तेथे जे काही घडलं ना ते सर्व त्या घरामध्ये तुमच्या समोर घडलेलं आहे, ते तुम्हालाच माहिती असेल, मला फक्त इतकंच माहिती आहे की नानांनी वहिनीकडे बोट दाखवलं पुन्हा पुन्हा विचारून सुद्धा। तेव्हा सारंग म्हणतो की हो हो। तेव्हा मात्र आता हे जानकीच्या डोळ्यासमोर येतं त्यावेळचे क्षण, की नानांनी जेव्हा तिच्याकडे बोट दाखवलेलं असतं, सुमित्राने विचारलेलं असतं नानांनी की सांगा कोणी तुम्हाला ढकललं। तेव्हा मात्र आता नाना खरंच सर्वांसमोर ऐश्वर्याकडे का बोट करतात आणि त्यानंतर ते जानकीकडे का बोट करतात हे मात्र आता त्याचं कारण अजून कुणाच्याही समोर आलेलं नसतं। हे सर्व आठवल्यानंतर आता शर्वरी म्हणते की अरे तुझी ती बायको होती जानकी वहिनी, म्हणून तू तिच्यावर विश्वास नाही ठेवला, आम्ही काय करायचं होतं, आम्ही सुद्धा तुझ्यासारखा तिच्यावर विश्वास ठेवायचा होता का।
तेव्हा लगेच आता ऋषिकेश म्हणतो की वा शर्वरी वा, अगं तुझ्या पदराला लागलेली जी काही आग होती ती विझवण्यासाठी स्वतःचे हात भाजून घेते, ती नानांना कशी काय ढकलू शकेल म्हणून तो जानकीचा हात हातामध्ये धरून शर्वरीला विचारत असतो की असा एकदा सुद्धा विचार तुझ्या मनात का आला नसेल. तेव्हा मात्र आता शर्वरीला ते सुद्धा क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात की जानकी बहिणीने स्वतःच्या हाताची पर्वा केली नाही, परंतु आपल्या पदराला लागलेली आग तिने विझवली होती. तेव्हा लगेच सारंग, कधी न बोलणारा सारंग सुद्धा आज पुढे येतो आणि ठीक आहे दादा, अरे ठीक आहे. तेव्हा वहिनी चांगली वागली असेल, परंतु जे काही आहे ते सर्व ऐकल्यानंतर बघितल्यानंतर सर्व आम्ही ते सहन करायचं का? अरे तेव्हा तर ती चांगली वागली, परंतु आता मात्र ती बदलली. काही माणसं ही काही दिवस चांगली वागतात, नंतर ती बदलतात सुद्धा. सारंग म्हणतो की काय रे ऋषिकेश दादा, तू नाही बदललास का? बोल ना, अरे ऋषिकेश बोल ना, तू नाही बदललं का? तेव्हा ओवी, जानकी या सर्वांना खूप वाईट वाटत असतं. अरे माझी तुटलेली कॉलर ठीक करणारा माझा ऋषिकेश दादा आज अख्ख्या स्टाफ समोर माझ्या कॉलरला हात घालतो. मला मारणाऱ्यांच्या 2 थोबाडीत देणारा मारणारा माझा मोठा भाऊ आज सर्वांच्या समोर माझ्याच कानाखाली मारली त्याने. तेव्हा आता ऋषिकेशच्या डोळ्यासमोर ते सुद्धा क्षण येतात. तेव्हा सारंग रडत हे सर्व म्हणत असतो आणि ते पण रागाने, आणि परत चेहरा ओढून म्हणतो की ठीक आहे, अरे दादा ते सुद्धा ठीक आहे, माणसं बदलतात. तर लगेच ऋषिकेश म्हणतो की हो, एवढं मात्र तू बरोबर बोलला सारंग. रणदिव्यांच्या घरामधील माणसं जी बदलत गेली ना, तो बदल मी माझ्या डोळ्यांनी खरंच खूप जवळून बघितला. अरे यांच्या ह्या सुमित्राकडे बोट दाखवतो, आई हा शब्द तो म्हणत नाही. यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या दुसऱ्या आईचं श्राद्ध घातलं हे फक्त तुम्हाला दिसले. तेव्हा ते क्षण आता सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. पण ऋषिकेश ते सर्व आठवून म्हणतो, यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी मी त्यांच्यासाठी रुद्र अभिषेक केला, ते त्यांना नाही दिसलं का? केवळ त्यांच्यासाठी, एका आईसाठी, नातीसाठी नवस मागणाऱ्या नात मरत असताना यावंसं नाही वाटलं का? तेव्हा आता सुमित्रा म्हणते की बास ऋषिकेश, बास झालं, यापेक्षा मी जास्त तुझं नाही ऐकून घेणार. मी तुला परत एकदा सांगते की ऋषिकेश, अरे ओवीच्या बाबतीत माझा गैरसमज झाला होता आणि जिच्यामुळे माझा हा गैरसमज झाला होता ते ऐश्वर्याला मी खूप काही सुनावलं. त्याच्यानंतर माझ्या ह्या नवसाच्या नातीला बघायला भेटायला मी आले होते, पण तू तर मला तिला भेटून सुद्धा दिले नाही रे. तेव्हा आता ते सर्व ऋषिकेशने सुमित्राला कसं हॉस्पिटलच्या बाहेर ओवीला भेटता जायचं सांगितलं, हे सर्व काही आता सुमित्रा आणि ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतं आणि जानकीला सुद्धा ते सर्व आठवतं. सुमित्रा पुढे म्हणते की ऋषिकेश, अरे टाळी एका हाताने कधीही वाजत नसते. अरे एक आई म्हणून तू माझ्याकडे पाठ फिरवली, पण एक आजी म्हणून तू सुद्धा मला नाकारलास. मला मान्य आहे की तू माझ्यासाठी जो काही रुद्र अभिषेक केला होता तो नजरेतून सुटला, तो अभिषेक मला नाही दिसला. अरे तुला सुद्धा कुठे दिसलं मी जे काही केलं ते? अरे तुला तर आशीर्वाद देण्यासाठी मैदानात आले होते मी, कुस्तीच्या मैदानात. दिसलं का तुला? तुझ्या सुद्धा खूप काही चुका आहेत, तुला काही दिसलेलं नाही. बघ, नात्यांचा जो काही भक्कम पाय आहे तो दोन्ही बाजूने असा भक्कम करायचा असतो. नात्यांचे पूल हे दोन्ही बाजूने जोडले ना तरच नाती टिकून राहतात. ऋषिकेश, अरे तुला तर तुझी चूक मान्य करायचीच नसेल तर? सारंग लगेच मध्ये म्हणतो की नाही आई, तू चुकते. अगं याची चूक आहेच कुठे? चुकतो मी, चुकते तू आणि ऐश्वर्या. तर आता ऐश्वर्या म्हटल्यानंतर ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश म्हणतो की बास कर सारंग, त्या बाईचं नाव सुद्धा इथे घेऊ नको आज तू. अरे तुझ्या जागी जर मी असतो, अरे माझ्या वहिनीला, माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला आणि माझ्या पुतणीला छळणाऱ्या बाईला केव्हाच मी काढून दिलं. तेव्हा सारंग तर लगेच ऐश्वर्याची बाजू घेऊन ऋषिकेशवर धावून येतो. हो का? अरे माझ्या वडिलांच्या जीवावर उठणाऱ्या बायकोला सुद्धा मी कवटाळू बसलो नसतो, हाकलून दिलं असतं, हाकलून. तेव्हा मात्र आता या दोघांना इतका एकमेकांचा राग येतो. ऋषिकेशला आता असं म्हटल्यानंतर इतका राग येतो, ऋषिकेश लगेच सारंगवर धावून येतो की काय बोललास तू? काय? अरे सारंग काय बोलतोस? अरे तुझी हिंमतच कशी झाली? सोड म्हणून दोघांमध्ये आता तुंबळ अशी मारामारी जुपते. तेव्हा मात्र आता सर्वजण आता ऋषिकेश आणि सारंगला सोडून द्या म्हणून धरून मागे ओढत असतात. जानकी सुद्धा खूप ओरडत असते की भांडू नका प्लीज, काय चाललं तुमचं हे सर्व? सौमित्र सुद्धा त्यांना सोडवतो आणि आता हे सर्व बघून सुमित्राला तर आणखीन धक्का बसतो. तेव्हा ओवी सुद्धा ओरडते की सारंग काका सोड. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की सारंग काय बोलतोस? अरे तिने आतापर्यंत जे काही केलं आणि तुलाच तू ओव्हर बोलतोस, काय वाटते? लाज वाटते का तुला थोडं तुझ्या वहिनीला बोलण्याची? तेव्हा मात्र आता त्यांना दोघांना बाजूला केले जातं, परंतु तरी सुद्धा सारंग मोठ्याने ओरडतो की आई अगं बघतेस ना. तर ऋषिकेश पुन्हा त्याच्यावर धावून येतो आणि पुन्हा त्या दोघांची अशी तुंबळ मारामारी जुपते. बायकोचं ऐकून बायकोला पुढे घालणारा बायकोचा बैल कुठला? काय बोलतो? तुला
तुला कळते का म्हणून ऋषिकेश आता सारंगवर खूप असा भडकलेला असतो। सारंग सुद्धा ऐकायला तयार नसतो। सारंग सुद्धा आपल्या ऐश्वर्याची बाजू घेऊन अगदी आज परत ऋषिकेशवर धावून गेलेला असतो। तेव्हा आता तेथे सर्व काही टेन्शनचं वातावरण होतं। जानकीला सुद्धा खूप टेन्शन येतं, ओवी सुद्धा खूप घाबरते आणि सुमित्राला सुद्धा अगदी काळजाचा तिच्या ठोका उडतो। तिच्या छातीमध्ये धडधड व्हायला सुरुवात होते, तिच्या डोळ्यात पाणी येत असतं की आज पुन्हा तिला दोन लेकामध्ये तुंबळ भावाभावामध्ये मारामारी झुपलेली आहे। तेव्हा आता अख्खं गाव हे सर्व पाहत असतं। सारंग खूप चिडलेला असतो आणि ऋषिकेश सुद्धा। त्यानंतर मात्र आता ऐश्वर्या इकडे आपल्या डॅडाकडे येते आणि डॅडा तिला विचारत असतात की काय ग, इतक्या घाईघाईने तू इतकी माणसं कशाला बोलवायला लावलीत। तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की कारण ती जानकी आता माझ्या घरच्यांना फितवायला निघाली, त्या सौमित्राला हाताशी धरून ती ऋषिकेशच्या वाढदिवसाला सगळ्यांना घेऊन गेली। तेव्हा आता सयाजी म्हणतो की हो, ती जानकी आता तुझं कंबरड मोडणार, शेती तर नांगरून दाखवलीस तिने, आता नाती सुद्धा जोडून दाखवणार का ती। तेव्हा आता ऐश्वर्या रागाने म्हणते की हो ना डॅडा, तेच आपल्याला होऊन द्यायचं नाही, जानकीला मी इतकी कायमची अद्दल घडवणार आहे ना, कायमची तिच्या लक्षात राहील। तेव्हा आता सयाजी म्हणतो की चल ना मग घडूयात अद्दल, माणसं सुद्धा आहेत बाहेर उभी, आत्ताच्या आत्ता जाऊयात आणि धिंगाणा घालूयात। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय हो डॅडा, काय बरळता तुम्ही, ड्रिंक वगैरे घेतली की काय तुम्ही, आपण जर ओपनली धिंगाणा घातला तर आपण उघडे पडूया, हे सर्व करून काही फायदा होणार आहे का, अशाने आपल्यावरच वाईट वेळ येईल। हे बघा, धिंगाणा आपला तर घालायचं आहेच, लढायचं सुद्धा आहे, परंतु एका दगडात मात्र दोन पक्षी मारायचे। तेव्हा आता सयाजी विचारतो की अगं पोरी, नेमकं तुझ्या डोक्यामध्ये काय असं आहे, काय प्लॅन शिजतो। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हो आहे ना, एक कडक मस्त असा जबरदस्त प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आहे। असा प्लॅन आहे की ज्याने हे रणदिवे कुटुंब तर कधी एकत्र येणारच नाही, पण एकमेकांच्या समोर कधी उभं राहून तोंड सुद्धा ते पाहणार नाही, आणि तेव्हा कुठे माझ्या मनाला शांती मिळेल। त्यामुळे प्लॅन असा आहे डॅडा, म्हणून त्या प्लॅन बद्दल सर्व काही माहिती ती आपल्या सयाजीरावांना देते। म्हणजे आता कंपनीची सर्व म्हणजे अशी नासाडी करून टाकायची आणि सर्व काही आरोप आता त्या ऋषिकेशवर आणि त्या जानकीवर लोटायचे, म्हणजे सर्व घर अख्खं रणदिवे कुटुंब त्यांचं नाव परत घेणार नाही, असा ती प्लॅन आता सयाजीरावाला सांगते। तेव्हा आता सयाजीला इतकं हसायला येत असतं, तो ऐश्वर्यावर इतका खुश होतो आणि वा पुरी वा, अगं खूप छान असा मस्त प्लॅन आहेत, पण मला सांग अगं पोरी, तुझ्या डोक्यामध्ये ह्या शैतानी आयडिया येतात तरी कुठून, एक मात्र नक्की खरं होईल का, ह्या प्लॅन नंतर ह्या रणदिव्यांच्या कुटुंबात एक खूप मोठं असं वादळ उठणार, बघतच राहा तू। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो, वादळ तर येणारच आहे। तेव्हा हा भाग इथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र ऐश्वर्या आणि सयाजीने केलेल्या प्लॅन प्रमाणे आता मात्र काही गुंड हे कंपनीमध्ये येतात आणि कंपनीची सर्व काही असं तोडून फोडून सर्व काही नासाडी करून ठेवतात, अगदी कंपनीचं सर्व नुकसान करून ठेवतात। आणि हे जे काही आहे तर ते तिथे प्रोजेक्टवर तो व्हिडिओ दाखवला जातो आणि तेव्हा ते गुंड मुद्दाम ऋषिकेशचं नाव घेतात की हे सर्व काही ऋषिकेश दादांनी करायचं सांगितलेलं आहे आणि काम झालं म्हणून चला आपण ऋषिकेश दादांना सांगूयात। तेव्हा हे सर्व हा व्हिडिओ ती प्रोजेक्टवर दाखवते आणि ऐश्वर्या तेथे येऊन त्या अख्ख्या पार्टीमध्ये टाळ्या वाजवते की बघितलं का, म्हणजे बायकोने जोडायचं नाटक करायचं आणि नवऱ्याने तोडायचं, नवऱ्याने मागं आमचं ऑफिस तोडायचं, म्हणून आता सारंगला आणखीन राग येतो आणि सारंग तेथे जे काही मेणबत्ती असतो तो उचलतो आणि ती आता त्या फॅमिली फोटोवर फेकून देतो, म्हणजे तो सर्व फोटो हा पेट घेतो। आता फॅमिली फोटो पेटलेला बघून सर्वांना अगदी धक्का बसतो, जानकीला खूप वाईट वाटतं। सारंग रागाने म्हणतो की चल आई, आणि तेव्हा मात्र आता तेथे सर्व निघून जातात, परंतु ऐश्वर्या तेथेच थांबते आणि जानकीला म्हणत असते की चुचू, आणि आता ती हसत असते। तर जानकी म्हणते की बरं झालं ऐश्वर्या, तू आज मला हरवलं, ससा आणि कासवाच्या शर्यतीत अगोदर कासवच हरतो, त्यामुळे तू मारत राहा ससासारख्या उड्या, जिंकणार तर आहेच मीच। आणि पाणी घेऊन येते आणि सर्व आपल्या त्या फॅमिली जळणाऱ्या फोटोवर पाणी फेकते आणि तो फोटो विझवते, म्हणजे आता जानकीच ही रणदिवे फॅमिली ही एकत्र पुन्हा आणणार असते आणि पूर्ण तो फोटो आहे तो विझवून आपल्या ऐश्वर्याला ती दाखवते आणि अगदी खुश होऊन ऐश्वर्याकडे पाहत असते की कितीही फोटोने पेट जरी घेतला असला तरी ती विझवण्याची ताकद जानकीमध्ये आहे, हे आज ती ऐश्वर्याला दाखवून देते। ऐश्वर्या तर बघतच उभी असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।